निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाडसत्र मोहीम राबविण्यात येत आहे। पोलीस स्टेशन आमगाव अंतर्गत अंजोरा बीट परिसरात आमगाव ते देवरी मार्गावर 2 इसम चारचाकी वाहनात अवैधरित्या देशी दारू भरून वाहतूक करीत असल्याचे गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने प्राप्त खात्रीशीर खबरेवरून पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी पोलीस पथकासह मौजा बोरकनार ते पाऊडदवना जाणाऱ्या रोडवर सापळा रचून धाड कारवाई केली। एका पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गोल्ड वाहन क्रमांक MS35 CV 5405 च्या चालक राकेश सुखचंद बिसेन वय 34 राहणार धावडी डोला तथा देवानंद मोतीदास कुराडे वय 23 वर्ष राहणार कुलपा असे मिळून आले। सुमो वाहनांची तपासणी केली असता वाहनामध्ये मधल्या व मागच्या सीटवर देशी दारूनी भरलेले एकूण 15 खड्ड्याचे बॉक्स देशी दारू मिळून आली। दारूची किंमत 51,100 रुपये चा माल व पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गोल्ड किंमत अंदाजे 1,55,000 असा एकूण 2,06,100 रुपयाचा मुद्देमाल विना परवाना वाहतूक करताना मिळून आल्याने रितवर कायदेशीर जप्तीची प्रक्रिया करण्यात आली। याची विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।